पाहिलं गणवेश घातलेल्या एसटी बस चालकाला बस स्थानकावरच ही मारहाण होते आणि मारहाण करणारा आहे एक पोलीस कर्मचारी। मंडळी, अहिल्यानगरमध्ये एका बस स्थानकावर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होतोय। यामध्ये एक व्यक्ती गणवेश घातलेल्या एसटी बस चालकाला मारहाण करताना दिसते। या व्यक्तीचे साथीदारही एसटी चालकाला मारहाण करतायत। हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय आणि विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला दणकाही बसलाय। हे सगळं प्रकरण नेमकं काय, व्हिडिओत काय दिसतंय, सविस्तर समजून घेऊ। मंडळी, ही घटना आहे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहता बस स्थानकावरची। राहता येथील बस स्थानकात एसटी बस घेऊन आलेल्या बस चालक आणि कंडक्टरला ही लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली आहे। एसटी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत दमबाजी करणारा हा एक पोलीस कर्मचारी असल्याची माहिती आहे। हे प्रकरण समजून घेण्याआधी हा सीसीटीव्ही व्हिडिओ एकदा व्यवस्थित पहा। आपल्या सोबत दोघा तिघांना घेऊन एक व्यक्ती बस चालकाला मारहाण करताना दिसते। मारहाण करणारा व्यक्ती आहे येवला पोलीस ठाण्यात नेमणूक असलेला पोलीस कर्मचारी फकीरा थोरात। फकीरा थोरात हे आपल्या साथीदारांच्या मदतीनं बस चालकाला मारहाण करत असल्याचा हा सगळा थरार आहे। बस कंडक्टर बालाजी पंडितराव बोरगावकर आणि चालक विकास बालाजी मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस कर्मचाऱ्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। येवला पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल फकीरा थोरात आणि त्यांचे साथीदार संजय बनसोडे तसंच त्यांच्या सोबत असलेल्या इतर 2 व्यक्तींवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। या सर्व आरोपींनी एसटी बस चालक आणि कंडक्टरला शिवीगाळ करत दमबाजी केली आणि तेवढ्यावरच न थांबता त्यांनी चालकाला मारहाणही केली। या मारहाणीत एसटी बस चालकाचे कपडे फाडल्याची माहिती आहे। एसटी कर्मचारी आणि समोरच्या गटात वाद का झाला याची माहिती अजून समोर आलेली नाहीये, पण कोणत्याही वादानंतर ही अशी मारहाण करण्याची हिंमत पोलीस कर्मचाऱ्याला कुठून आली असा सवाल उपस्थित केला जातोय। ज्यांनी कायद्याचं रक्षण करायचं असतं त्यांनीच अशी गुंडगिरी केल्यावर सामान्यांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून ठेवायची असाही प्रश्न विचारला जातोय। दरम्यान या प्रकरणात सध्या गुन्हा दाखल झालाय। पोलीस उपनिरीक्षक कुमावत हे या प्रकरणाचा तपास करताय। त्यामुळे कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।